आज आपल्याला सर्कलचा प्रॅक्टिस सेट 3.4 बघायचा आहे. तत्पूर्वी एक जो अगोदरचे जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे कन्सेप्ट बघितले होते ते एकदा पटकन रिवाईज करून घेऊया. अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक्स टाकलेली आहे, ते एकदा बघून घ्या. द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राइब अँगल इज अ हाफ ऑफ द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड बाय इट. मी कालच सांगितलेलं आहे समजून की त्याच्या हाफ वगैरे असते, म्हणून परत एक रिव्हिजन म्हणून पटकन इथं घेऊन टाकतोय. काल मी खूप सारे कन्सेप्ट घेतलेले आहेत. त्या कन्सेप्टपैकी कालचं पेज आपलं हे होतं. ओके, तर या पेजमध्ये कालच आपण समजून घेतलेले त्याच्यापैकी इंटरसेप्टेड आर्क कोणती असते, त्यानंतर मायनर आर्क कोणती असते, त्यानंतर मेजर आर्क कोणती असते, तर वगैरे वगैरे. ओके, तर याच्यामध्ये काल मी एक असा सर्कल काढला होता. काल आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरमसुद्धा बघितला. त्याच्यामध्ये हे तर अगोदरच आपल्याला माहिती आहे, जितका सेंट्रल अँगल तितकाच त्याच्या पुढची आर्क असते. ओके, आता हा झाला त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल, बरोबर. याला ए, याला बी आणि याला सी जर का म्हटलं आपण आणि इथे डी म्हणूया, तर ए बी सीचं मेजरमेंट, ए बी सीचं मेजरमेंट हे बी डी सीच्या हाफ आहे. जर बी डी सी इथे 100 डिग्री आहे तर बी ए सी किती आहे, 50 डिग्री आहे. ओके, काल आपण हे सर्व बघितलं. आणि सेंट्रल अँगल तर त्याच्या फ्रंटच्या आर्कच्या इज इक्वल टू असतो, म्हणजे सेंट्रल अँगलसुद्धा इथं 100 आहे. हे तीन रिलेशन ज्याला समजले त्याला सर्कल चॅप्टर पूर्ण पद्धतीत समजलं. ओके, तर हे सगळेचे सगळे असे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत की जे मला समजले पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्याला सर्कल चॅप्टर जमणार नाही. ओके, तर कालपर्यंत आपण इथपर्यंत होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर परत त्याची कोरोलरी बघितली होती की अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एकाच सर्कलमध्ये, एकाच आर्कमध्ये जितके कितके अँगल इन्स्क्राइब्ड होतात ते सर्वच्या सर्व कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ओके, सर्वच्या सर्व कशा असायला पाहिजे, ते कॉन्ग्रुएंट असायला पाहिजेत. आता इथे मी जर का बोलण्याचं काम केलं तर ए बी आणि सी, तर इथे हे जितके कितके अँगल इथे इन्स्क्राइब झालेले आहेत सर्वच्या सर्व काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल आर राईट अँगल ट्रायंगल. मी कालच समजून सांगितलेलं आहे की दॅट इज द सेमी सर्कलमध्ये कोणताही अँगल इन्स्क्राइब जर झाला तर तो इथे कसा असतो, हाफ असतो. आता त्याच्या पाठीमागचं कारण आहे कारण की याची ही आर्क आहे आणि याची आर्क ही ॲज अ सेमी सर्कल आहे. अगोदर सेमी सर्कल आहे, त्यानंतर याची आर्क आहे आणि सेमी सर्कलचं मेजरमेंट 180 असतं आणि 180चा हाफ दॅट इज द 90 डिग्री. ओके, तर सेमी सर्कलमध्ये जेवढे अँगल इन्स्क्राइब होतात ते सर्वच्या सर्व 90 डिग्रीमध्ये असतात. हे आपल्याला समजायला पाहिजे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मी बरेचसे कन्सेप्टसुद्धा समजून सांगितलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमसुद्धा बघितला. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरममध्ये आपण अगोदर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय ते समजून सांगितलं होतं की असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे चारीच्या चारी व्हर्टायसेस किंवा सगळे व्हर्टायसेस हे सर्कलवर असतात त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम असं म्हणतो किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. इथे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी नाव जर का आपण याला दिलं तर अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, अँगल ए आणि अँगल सी आर द अपोजिट अँगल्स. ओके, then the opposite angle of a cyclic quadrilateral are supplementary. Supplementary means that is the 180 degree. Means if we add the opposite two angle A plus angle C, then we get that is the 180. म्हणजे आपल्याला किती भेटणार तिथे 180. दोघांची बेरीज जर आपण केली तर 180 भेटणार आहे. हे कालचे किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमधले छोटे छोटे कन्सेप्ट होते, हे आपण ऑलरेडी बघितले आहेत. आता याच्या बेसिसवर आपल्याला आजचा पुढचा प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायचा आहे. जर का आपण प्रॅक्टिस सेट बघितला तर प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन फर्स्टपासून आपण स्टार्ट करणार. सो लेट स्टार्ट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या डोळ्यापुढे. In the adjoint figure, in a circle with the center O, length of chord AB is equal to the radius of the circle. Find the measure of the each of the following. प्रत्येक क्वेश्चन एका मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. डायग्राम पहा. डायग्राम अशी असेल, हा इथे दिलेला आहे, हा सी आहे, हा ए आहे,
हा बी आहे आणि हा एक सेंटर दिलेला आहे ओ, आणि ए, आणि त्यांनी काय केले, ए आणि बी जॉईन करून घेतलेले आहे. क्वेश्चन फर्स्ट विचारतोय, जर का इथं असं असेल तर फर्स्टमध्ये आपल्याला म्हणतोय, क्वेश्चन फर्स्टमध्ये काय म्हणतोय, दॅट इज अ क्वेश्चन फर्स्टमध्ये आपल्याला इथे काढायचं आहे अँगल AOB काढायचा आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला अँगल AOB काढायचा आहे. सेकंड नंबरला अँगल ACB काढायचा आहे. काढूया, फार सोपं आहे. त्यानंतर आर्क आपल्याला AB काढायची आहे आणि परत 4 नंबरला आपल्याला आर्क ACB काढायचा आहे. इतके 4 क्वेश्चन बोर्डाच्या पेपरमध्ये नाही विचारणार, पण सपोज जर एखादा जर का आला तरी आपल्याला याच्यापैकी काय एक एक मार्क देऊन जाईल. तर सुरुवातीला अँगल इथे काय म्हणतो तो AOB, सुरुवातीचा पहिला काढूया. लेट फॉर फर्स्ट अँगल AOB साठी आता AOB आपल्याला काढायचं आहे. AOB काढायचं आहे म्हटल्यानंतर मला माहिती की AOB नावाचा ट्रायंगल हा इथे तयार झालेला आहे, म्हणून मी म्हणणार दॅट इज द इनर ट्रायंगल AOB मध्ये द सेगमेंट आपल्याला जितका OA आहे तितकाच आपल्याला सेगमेंट OB आहे, बरोबर. आणि एक त्याने गिवन दॅटमध्ये इथे दिलेलं आहे, मला ते सांगायचं विसरून गेलो मी, की लेंथ ऑफ द कॉर्ड, लेंथ ऑफ द कॉर्ड तुम्हाला वरी प्रॉब्लेममध्ये दिसत असेल, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस. हे काय दिलेले, गिवन आहे, काय आहे, गिवन आहे, बरोबर. म्हणजे जे कॉर्ड AB आहे, AB ही कशासोबत इक्वल आहे, दॅट इज द, आपण तिथे OA म्हणू शकतो रेडियस किंवा OB म्हणू शकतो. मग इथे मला एक सांगा की दॅट इज द सेगमेंट OA इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द OB. इथं कारण इथं लिहिलेलं आहे दॅट इज रेडाय ऑफ सेम सर्कल, बरोबर. इज इक्वल टू कॉर्ड दॅट इज द, काय म्हणू शकतो त्याला आपण, AB. म्हणजे मग एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड एकमेकींना कॉन्ग्रुएंट येत असतील तर तो ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि हा जर का इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर ईच अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. कितीच असतो, 60 डिग्रीज असतो. म्हणून आपण काय म्हणणार, अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. झाला फर्स्ट सॉल्व. ओके, चला याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट. फॉर सेकंड, आता सेकंडसाठी बघूया. सेकंडमध्ये काय काढायचं आहे, अँगल ACB काढायचं आहे. ACB काढायचं आहे. आता ACB काढण्यासाठी आपण इथं म्हणू शकतो की काय, ACB काढण्यासाठी अगोदर आपण काय इथे एक काम करूया, AB काढून घेऊया. आता त्याच्या पाठीमागे कारण आहे पहा, इफ दॅट इज द अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री फ्रॉम इक्वेशन फर्स्ट म्हणू शकतो मी. जर का हा इथे 60 डिग्री असेल तर अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री इज इक्वल टू, अरे हा सेंट्रल अँगल आहे ना आपला आत्ताच जो काढलेला आहे की AOB हा सेंट्रल अँगल, तो किती आला 60. म्हणल्यानंतर तो कशाच्या इक्वल असायला पाहिजे, मेजरमेंट ऑफ आर्क ABच्या इक्वल असायला पाहिजे. मेजरमेंट ऑफ AB, द मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. अरे हे सुद्धा काढायचं होतं आपल्याला AB, तर आपल्याला AB सुद्धा भेटून गेलेला आहे इथे. इट इज युअर इक्वेशन नंबर सेकंड. बट दॅट इज द अँगल ACB त्याचा काय, तो इन्स्क्राइब्ड आहे आणि त्यानंतर त्याची इंटरसेप्टेड कोणती आहे, आपल्याला AB आहे. म्हणून मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द AB, बरोबर. मग इकडच्या साईडला मला ABची व्हॅल्यू माहिती आहे की ती किती दिली, 60.
त्यावर टाकून काय भेटेल, अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ए बी किती आहे, 60 आहे. गेट गेट कॅन्सल 30. म्हणून मला अँगल ए सी बी इज इक्वल टू मला किती भेटेल इथे, दॅट इज द 30 डिग्री. किती भेटला, 30 डिग्री. चला इट इज युअर इक्वेशन नंबर 3. फोर्थ नंबरचा बघूया. फोर्थ नंबरचा जर बघितला मी तर फोर्थ नंबरसाठी फॉर आर्क ए सी बी. आता आपल्याला काय काढायचं आहे, ए सी बी काढायचा. व्हिडिओ थोडा जर आजचा लंब होणार आहे, मी बोर होऊ देणार नाही, टेन्शन घेऊ नका. त्या ए सी बीसाठी तर इथे ए सी बी म्हणजे पूर्ण सर्कल जे 360चं, आणि 360मधून जर मी ए बी मायनस केला तर उरला काय मला, ए सी बी. म्हणून मी तर म्हणू शकतो की दॅट इज द, इथे खाली आपण काय म्हणणार की दॅट इज, आपण या दोघांची जर बेरीज केली तर मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू 360. चला म्हणू शकतो मी, चला मग त्यात काही नक्की म्हणू शकतो मी. तर इथे मेजरमेंट ऑफ आपल्याला ए सी बी तो काढायचा आहे, म्हणतो जसाच्या तसा मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी प्लसमध्ये हा आपल्याला किती भेटलेला आहे, 60. कुठून घेतली व्हॅल्यू मी, फ्रॉम इक्वेशन 3 घेतली, इज इक्वल टू 360. तर मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस 60 इज इक्वल टू हाऊ मच, दॅट इज द 300. दॅट इज मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 300. तर मला हा सुद्धा भेटून गेला इक्वेशन नंबर 4. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत मला. अगोदर हा सुद्धा काढला, हा सुद्धा आणि हा सुद्धा. तर याच पद्धतीने क्वेश्चन फर्स्ट इथेच संपला. ओके, सो नेक्स्ट. चला नेक्स्ट प्रॉब्लेम एकदा वाचून घ्या. आपल्याला शेजारी एक तिथे आकृती दिलेली आहे किंवा डायग्राम दिलेली आहे. त्यानंतर पी क्यू आर्स नावाचा एक सायक्लिक तिथे दिलेला आहे, क्वाड्रिलॅटरल आहे तो. त्यानंतर साईड त्याची पी क्यू आणि त्यानंतर परत काय म्हणतो आर क्यू एकमेकींना कॉन्ग्रुएंट आहे. तर आपल्याला पी एस आर आपल्याला 110 दिलेला आहे, सॉरी की काय 110 दिलेला आहे. देन फाइंड द मेजर ऑफ पी क्यू आर सुद्धा म्हणतो आहे. ओके, सोपा की डायग्राम अशी तिथे येईल त्याची. ही डायग्राम आहे, हा एस पॉईंट आहे, हा पी पॉईंट आहे, हा आर आणि हा क्यू. एकमेकांना जॉईन करून घेतो मी एकदा. ओके, एक अशी एक मदत एक रेष ओढून घेतो, काय हरकत नाही, पुढं काम पडेल तिचं. सो लेट काय म्हणतो अगोदर घेऊन दॅटमध्ये क्वेश्चन नंबर 2 गिवन दॅट इज quadrilateral P Q R S इज अ सायक्लिक. काय म्हणतोय, सायक्लिक आहे. आणि पी क्यू इज अ कॉन्ग्रुएंट टू दॅट इज द आर क्यू सोबत आहे. अँगल पी एस आर बोले तो कितना आहे, 110 डिग्री आहे, दॅट इज द 110 डिग्री. देन फाइंड आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट नंबरचा फाइंड करायचा आहे मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर आपल्याला काढायचं आहे, पी क्यू आर काढायचं आहे. सेकंड नंबरला मला मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर काढा म्हणतोय. पहा याच्यात कन्फ्युजन होऊ शकता, इथे अँगलचं मेजरमेंट काढायचं आणि इथे आर्कचं काढायचं आहे. थर्ड नंबरला आपल्याला मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर काढा म्हणतोय. आणि फोर्थ नंबरला आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल पी आर क्यू काढा म्हणतोय. तर फार सोपा प्रॉब्लेम आहे हा सुद्धा. जर का विचारला गेला तर 4 मार्काचा, पण पूर्ण विचारणार नाही, त्याला सेपरेट विचारतील फोडून, त्याच्यामुळे थोडंफार लक्षात घ्यायचे. तर फर्स्टसाठी लेट फॉर फर्स्ट मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर काढूया सुरुवातीला. आता इथे पी क्यू आर काढायचं आहे सगळ्यात अगोदर. पहा इथे की अँगल पी एस आर किती दिलेला आहे, ओके, आणि आपल्याला पी क्यू आर काढायचं म्हणतोय. मग इथे आपण म्हणणार दॅट इज द क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ सायक्लिक. येतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, इट इज ऑलरेडी गिवन. हे काय दिलेलं आहे, गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे.
हा सायक्लिक जर का असेल तर बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरमनुसार काय की दोन अपोजिट अँगलची बेरीज किती असते, हा 180 असते ना. तर म्हणून मी काय म्हणणार अँगल पी क्यू आर प्लस अँगल पी एस आर इज इक्वल टू 180 डिग्री. किती असते तिथे 180 डिग्री असते. बट मला अँगल पी एस आर किती दिलेला आहे, सॉरी 90 डिग्री नाही 110 डिग्री आहे. इट इज द गिवन. चला द्यावर टाकून याच्यामध्ये टाकलीत काय भेटेल, अँगल पी क्यू आर प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. हा इकडे गेल्यानंतर मायनस होईल 110. व्हॉट इज द रिमेनिंग, दॅट इज द 70. तर मला अँगल मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर किती भेटला, 70 डिग्री. इट इज युअर फर्स्ट इक्वेशन. तर हे झालं फर्स्ट. सो नेक्स्ट आफ्टर दॅट सेकंड नंबरचा फॉर सेकंड काय काढायचं आहे रे, आर्क पी क्यू आर काढायची. मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर. आत्ताच मला पी क्यू आर किती भेटला रे बाबा, 70 भेटला. आता ही जी पी क्यू आर नावाची जी आर्क आहे, हां तिथे अँगलबद्दल नाही बोलून राहिलो मी, आता मी त्याच्या आर्कबद्दल बोलून राहिलो. तर पी क्यू आर नावाची आर्क ही जी आहे हिचं मेजरमेंट काढायचं आहे. मग या पी क्यू आरचा इन्स्क्राईब कोणता आहे, दॅट इज द पी एस आर आहे. मग पी एस आरच्या दुप्पट असायला पाहिजे ही. म्हणजे हा जर का 110 आहे तर हा ही इकडची आर्क किती असायला पाहिजे, 220 असायला पाहिजेत. आपण त्याला ओरली सॉल्व करू शकतो, पण बाय त्याला सिस्टमॅटिकली जाऊया आपण. इथे आपण काय म्हणणार की दॅट इज द अँगल पी एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर. बरोबर ना. आणि हे कुठून घेतलं मी, बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. पण पी एस आरची व्हॅल्यू मला किती दिलेली, 110 डिग्री. अरे इथे त्यांनी दिलेली घेऊन दॅटमध्ये ही. ओके, इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर. आता हा 2 इकडं जर का गेला तर 110 इंटू 2 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर, that is the 220 degree is equal to measurement of arc, that is the PQR. चला मला सेकंडही भेटला, मला PQR सुद्धा भेटला. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी फार सुटसुटीत आणि छान आहेत. कुठेतरी इंटरेस्ट यायला पाहिजे तुम्हाला. तर सेकंड नंबरचा थर्ड नंबरचं काय म्हणतो पहा एकदा आता. फॉर थर्ड, आणि थर्डमध्ये काय काढायचं मला, मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर काढायचं आहे. क्यू आर काढायचं आहे भाऊ. आता इथे क्यू आर काढण्यासाठी आता हे जरा काहीतरी काय क्रिटिकल होणार आहे बरं का. ते थोडं जरा याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपण इथे क्यू आर इथे काढण्यासाठी एक काम करूया. म्हणून मी त्याच्यामुळेच सीमांत रेष ओढली होती, म्हणजे मला पी क्यू आर नावाचा ट्रायंगल भेटत होता. तर मी काय म्हणणार, इन अ ट्रायंगल पी क्यू आरमध्ये दॅट इज द साईड पी क्यू इज अ कॉन्ग्रुएंट टू कोणत्या साईडसोबत असेल रे, दॅट इज द आर क्यू सोबत. कारण काय तिथे त्यांनी ऑलरेडी गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे पाहिजे. ते हे काय गिवन आहे, गिवनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे या ट्रायंगलची पी क्यू आणि आर क्यू ऑलरेडी त्यांनी इक्वल दिलेली आहे, म्हणजे हिंट त्यांनी दिलेली ऑलरेडी. ओके, तर आपण याच्या पुढे गेल्यानंतर काय म्हणू शकतो ह्याला, की एक त्याची साईड कॉन्ग्रुएंट आलेली. म्हणजे याचा अर्थ असा की ट्रायंगल पी क्यू आर इज आयसो. अरे दोन साईड जर का त्याच्या कॉन्ग्रुएंट असतील तर तो आयसोस्केल ट्रायंगल असेल. याचाच अर्थ काय की अँगल पी क्यूचा अँगल अपोजिट आर आहे आणि आर क्यूचा अपोजिट अँगल पी आहे म्हटल्यानंतर हे इथं 100% एकमेकांना कसे आहे, कॉन्ग्रुएंट आहे. कारण की अँगल अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट साईड. म्हणून मी तर असं म्हणू शकतो की आर पी क्यू किंवा
PRQ is congruent to angle that is the QPR, that is इथे पुढे लिहिणार मी अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुअंट साईड. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. तुम्ही जर का असा शॉर्टकट मारला तर बोर्डावाला तुमच्या पेपरवर शॉर्टकट मारला. इथे जर का सपोज आला असेल तर याचाच अर्थ काय की अँगल PRQ इज कॉन्ग्रुअंट टू अँगल QPR. मला माहिती नाही व्हॅल्यू म्हणून मी इथं वाय डिग्री घेतो. ओके, चला इथे मग या ट्रायंगलच्या सर्व अँगलची बेरीज किती यायला पाहिजे की तिथे आपल्याला 180 भेटायला पाहिजे. चला घेऊया. जर आपण घेतली तर आपण म्हणणार की दॅट इज अँगल PRQ प्लसमध्ये अँगल QPR प्लसमध्ये उरला कोणता PQR इज इक्वल टू 180 डिग्री. कारण काय देणार द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण पुढे गेल्यानंतर मला या दोघांची व्हॅल्यू माहिती की जी किती वाय डिग्री आहे. अरे PRQ सुद्धा वाय आहे प्लसमध्ये QPR सुद्धा काय वाय डिग्री आहे प्लसमध्ये मला PQRची व्हॅल्यू माहिती की जी 70 डिग्री आहे इज इक्वल टू 180 डिग्री. हा वाय दॅट इज द ट्वाईस वाय डिग्री प्लसमध्ये 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग हा 70 तिकडे गेला ट्वाईस वाय डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. तर मला किती भेटला इथे जर का याच्यातून मायनस केलं तर मला किती भेटून राहिला ट्वाईस वाय डिग्री इज इक्वल टू दॅट इज द 1110 डिग्री. तर वाय डिग्री किती भेटला मला दॅट इज द 1110 डिग्री डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू गेट कॅन्सल दॅट इज द 55 डिग्री. म्हणजे एका वायची व्हॅल्यू मला किती भेटली 55 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय की अँगल जो माझा इथे आलेला आहे PRQ इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुअंट टू QPR इज इक्वल टू 55 डिग्री आलेला आहे. मग एक मला अँगल भेटलेला आहे. पण आता इथे थोडं जर लक्षात घ्या की मला इथे जो आपल्याला भेटलेला आहे QPR मला किती भेटलेला आहे 55 म्हणजे 55 भेटलेला आहे. आणि QR या अँगलची इन्स्क्राईब्ड किंवा इंटरसेप्टेड आर्क नाही का तर नक्कीच आहे. RQ मला काढायची होती त्याच्यासाठी पगडा चालू होता. तर RQ काढण्यासाठी RQ ही इंटरसेप्टेड आर्क आहे कोणाची QPRची आहे. आणि QPR किती भेटला मला 55 म्हणजे याचा अर्थ त्याच्या दुप्पट ही भेटेल. म्हणजे किती भेटेल ही 110 भेटेल. ती कशी भेटेल पहा आता की दॅट इज द अँगल QPR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क QR. आणि QPR किती भेटला मला 55 डिग्री. 55 डिग्री इज इक्वल टू 1/2 दॅट इज मेजरमेंट ऑफ आर्क QR. हा 2 इकडे गेला 55 इंटू 2 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द QR इज इक्वल टू 1110 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क QR. ओके, तर मला इथे हा सुद्धा भेटला. याला मी म्हणणार इक्वेशन नंबर 3. तर मला मेजरमेंट ऑफ आर्क QR किती भेटली मला तिथे 110 डिग्री किंवा 110 डिग्री. ओके, सो फायनली आपल्याला जो शेवटचा काढायचा आहे तर शेवटच्यासाठी इकडे पहा. शेवटच्यासाठी आपण इथे म्हणणार की 4th नंबरचा जो प्रॉब्लेम आहे 4th नंबरचा PRQ काढायचा आहे PRQ. तर PRQ सुद्धा आत्ताच आपण काढला कारण की PRQ सुद्धा किती भेटून गेलेला आहे इथे 55 डिग्री भेटून गेलेला आहे. मी इथेच त्याला लिहून टाकतो किंवा इथेच त्याच्या खाली लिहूया 4th नंबरचा अँगल PRQ इज इक्वल टू 55 डिग्री. सांगण्याची गरज नाही. दॅट इज इक्वेशन नंबर 4. तर कोणा काय अडचण पुढे जाण्याच्या अगोदर व्हिडिओ फार मेहनतीनं बनवून पडतो दादा. तो व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी 40-45 मिनटं असतील पण माझ्यासाठी खूप सारं त्याच्यामध्ये एडिटिंग करणं पडतं. अगोदर तितकं शूट करणं पडतं तितका सेटअप. तर त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघत जा. जितकी मेहनत मी करतो आहे थोडीफार मेहनत तुम्हीसुद्धा करा. ओके, हे माझं चॅनल मॉनिटाईज वगैरे व्हावं मला त्याचा पैसा भेटावा हा मुळात अजिबात उद्देश नाही त्याच्यामध्ये. फक्त एक तुम्हाला हेल्प म्हणून सगळं चालू आहे. तर खूप मेहनत लागते दादा.
कारण की एका व्हिडिओला शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 4 तास लागतात एका 40 मिनिटाच्या व्हिडिओला तुमच्यापर्यंत आणून ठेवण्यासाठी. त्याच्यामुळं एक लाईक कमीत कमी करून जात जा. नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा. जर का केलं असेल तर तुमच्याच फायद्याचं आहे. तरीही तुम्हाला धन्यवाद. ओके, याच्या पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. बाकी तो क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 तिथे पटकन एकदा वाचून घेऊया की एक तिथे क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर अँगल आरची व्हॅल्यू दिलेली, त्यानंतर अँगल तिथे तुम्हाला एन सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर फाईंड द अँगल आर आणि त्यानंतर फाईंड द अँगल एन म्हणतोय. मी एकदा पटकन एकदा डायग्राम काढून घेतो. तुम्ही तोपर्यंत प्रॉब्लेमकडे थोडंफार जरा कितकं लक्ष द्यायचं आहे किंवा थोडंफार जरा डोकं लावायचं आहे. ओके, आज तर प्रॅक्टिस सेट पूर्ण घेणारच भाऊ मी. ओके, प्रॅक्टिस सेट पूर्ण घेतल्याशिवाय आज थांबायचं नाही आपल्याला. आर आणि एन तुम्ही उठणार नाही जागून, मला माहिती आहे. मस्तपैकी हेडफोन कानात टाकून देत जा, टेन्शन नका घेत जाऊ. कारण की जे मधात जे म्युझिक येतं ना, म्युझिक, तर ते घरच्यांना ऐकून किंवा कसं ते बाकीच्यांना ते योग्य नाही वाटणार की पुढचा व्यक्ती म्हणजे पुढचा मास्तर किंवा शिकवा लागला का काय करायला लागला. तर त्याच्यामुळं हेडफोन टाकून ऐकत जा, तुम्हालाही तितकी मजा येईल. आणि मी मधात बोरिंग नाही होऊ देणार तुम्हाला. मधात तुमच्या एंटरटेनसाठी पूर्ण त्याची सोय सुद्धा करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जर अजूनही मूड फ्रेश नसा झाला तर मग झालं आहे. चला आता या वापस डोक्यातला विचार काढून टाका. चला आता सध्या आपण बघून राहिलो सर्कल चॅप्टरमधला 3.4 मधला क्वेश्चन नंबर 3. आतापर्यंत 2 झालेले, पाठीमागे जाऊन बघू शकता. चला तर क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवर आहेच, तुम्ही आतापर्यंत वाचला असेलच. एक ट्रायंगल MRPN दिलेला आहे. एक आपल्याला क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे. एक क्वाड्रिलॅटरल, पण हा सायक्लिक दिलेला. ऑलरेडी गिव्हन दॅटमध्ये सायक्लिक म्हणतोय. आता हा सायक्लिक म्हटल्यानंतर याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम लागेल. पहिली गोष्ट तर मला ही समजली पाहिजे तिथे प्रॉब्लेम असल्या. दुसरी गोष्ट की मला तिथे 2 अँगलची व्हॅल्यू दिलेली, ती व्हॅल्यू त्यांनी इक्वेशनमध्ये दिला असो का कशी असो पण दिलेली आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 2 अँगलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, तर आपल्याला बाकीच्या 2 अँगलची व्हॅल्यू काढायची, बरोबर. तर मी काय म्हणणार इथे सुरुवातीला लेट म्हणून स्टार्ट करून टाकूया. काय डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. अगोदर गिव्हन दॅटमध्ये काय दिलेलं आहे ते बघून घेऊया. गिव्हन दॅटमध्ये ओके, डोक्यातले विचार काढून टाका रे. इकडे लक्ष द्या. MRPN इज सायक्लिक म्हणतोय, सायक्लिक आहे तो. पुढे गेल्यानंतर अँगल आरची व्हॅल्यू दिलेली 5x - 30 आणि वरी ब्रॅकेटची वरी डिग्री आहे. अँगल एनची व्हॅल्यू दिलेली. अँगल एनची व्हॅल्यू किती दिलेली, 4x + 4 आणि ब्रॅकेट टू दी डिग्री. आपल्याला मग काय काढायचं आहे, अँगल आर, आणि तो काढायचा आहे कारण की ती व्हॅल्यू तितकी ती सबस्टिट्यूट फॉर्ममध्ये दिलेली नाही आहे. सो लेट स्टार्ट. काय म्हणणार, लेट दॅट इज द क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटल्यानंतर आपण इथं सहजरित्या म्हणू शकतो की अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू दॅट इज द 180 डिग्री बाय, सांगा ना रे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. THM तुम्ही लिहू शकता बोर्डाच्या पेपरमध्ये. हा म्हणजे बोर्डाचा सुद्धा ऑथोराईज तिथे शॉर्टकट आहे. ओके, तर काय म्हणणार पुढे चला द्या टाकून व्हॅल्यू त्याची. त्या अँगल आरची व्हॅल्यू किती दिलेली, 5x - 30 ब्रॅकेट टू दी डिग्री प्लसमध्ये अँगल एन 4x + 4 इज इक्वल टू 180 डिग्री. चला याची ब्रॅकेट काढून टाका. ब्रॅकेट काढल्यानंतर 5x - 30 प्लस 4x प्लसमध्ये 4 इज इक्वल टू 180, बरोबर. तर काय म्हणणार आपण पुढं, याला जर का सॉल्व केलं तर इथे हा 5x आणि हा 4x, हा 5x आणि हा 4x किती होईल, 9x - 13 + 4 उरला इज इक्वल टू 180. तर या 180ची सुद्धा डिग्री काढून टाका. कारण की डिग्री काढायची म्हटल्यानंतर सगळ्यांचीच तिथे काय करायची, सगळ्यांचीच काढून टाकायची. तर मी डिग्री सगळ्यांचीच काढून टाकली.
9x मायनस 13 प्लस 4 म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. सबस्ट्रॅक्शन होऊन मोठ्या संख्येचं चिन्ह -13मधून 4 गेले, किती उरले? दॅट इज द -9 उरले. इज इक्वल टू 180 डिग्री. आपलं सॉरी डिग्री नाही द्यायची आहे. 9x मधून 9 गेले किंवा आपलं सॉरी 9x मधून 9 नाही, हा -9 पलीकडच्या साईडला गेला, पलीकडे गेला तर किती उरला? 9x इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 9 इज इक्वल टू दॅट इज द 189. 9x हा x इकडंच राहिला, 189 डिवायडेड बाय 9. आपण याला सॉल्व करूया. याला जर का सॉल्व केलं तर आय थिंक मला वाटते 21चा याला भाग जाईल. 21 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली मला? 21 भेटली. तर बंधू आता मला त्यांनी अँगल आर किती दिला होता? 5x मायनस 30 दिला होता, बट एक्सची व्हॅल्यू 21 आली. म्हणून चला याच्यात टाकून द्या, काय भेटेल मला? अरे हे कुठून घेतलं मी? हे काय इथे आपल्याला गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे. तर 21 मायनस 13 इथे बॉडमार्क्सचा रूल अप्लाय करायचा नाही, तर अगोदरच करसाल 21मधून 13 गेले, तसं नाही ते जमणार. अगोदर त्याचं मल्टिप्लिकेशन करणं पडेल, त्यानंतर त्याचं सबस्ट्रॅक्शन करणं पडेल. 5 × 21 दॅट इज द 520 दॅट इज 100 100 आणि ते म्हणजे इथे किती भेटून जाईल मला की दॅट इज द 105 मायनस 13 किती उरले तिथे? दॅट इज द 92 डिग्री. अँगल आर इज इक्वल टू 92 डिग्री. अँगल एन सुद्धा तुम्ही काढून घ्या, तर मी काढत बसत नाही. त्याचा आन्सर अँगल एनचं काय 88 डिग्री येतं. फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची, एकच्या ठिकाणी 21 टाकायचं आहे. तर कोणाला काही शंका नाही? चला तर पुढच्या क्वेश्चन 4मध्ये हा प्रॉब्लेम थोडा काहीतरी हायपोथेटिकल आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडंफार जरा डोकं लावणं पडणार आहे आपल्याला. डायग्राम आणि त्यानंतर क्वेश्चन तुमच्या डोळ्यापुढे तुम्हाला दिसत असेल. याला एका थेरमसारखं आपण सॉल्व करूया, चालेल? ओके, ते एका थेरम सारखं याला सॉल्व करायचे, जास्ती टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तर इथे येता प्रॉब्लेम वाचून घ्या. इन द ॲडजॉइंट फिगर द सेगमेंट आर एस इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. इथे सेंटर दिलेला आर एस डायमीटर आहे, म्हटल्यानंतर आर ओ रेडियस आहे, त्यानंतर ओ एस सुद्धा रेडियस आहे, आणि टी पॉईंट कुठेतरी बाहेर त्या तिथे पलीकडे म्हणजे तो बाहेर दिलेला आहे सर्कलच्या. ओके, पॉईंट टी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, म्हणजे टी पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे. ओके, त्याला काय आर एसने बाहेर काढून दिलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट द आर टी एस अँड ॲक्यूट अँगल, आर टी एस अँड ॲक्यूट अँगल आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. सो लेट स्टार्ट. हे डायग्राम आहे, हा झाला तुमचा आर एस, हा झाला ओ. ओके, आणि टी पॉईंट बिचारा इथे कुठेतरी असा रुसून बसलेला आहे तुमच्यासारखा. तुम्ही रुसता कधी कधी. चला या वापस इकडे बा, इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4, गिवन बोले तो क्या बोलता है? गिवन दॅट. गिवन दॅटमध्ये आपल्याला ओ इज द सेंटर ये, त्यानंतर आर एस काय आहे रे बाबा? डायमीटर आहे, हा डायमीटर आहे. त्यानंतर आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह करायचं आहे अँगल आर टी एस इज एक्सटेरियर अँगल. आता हे असं तर स्टेटमेंट येणार नाही तुमचं इंग्रजीसारखं की चेंज द व्हॉइस केलं असं स्टेटमेंट आलं नाही येणार. ओके, तर इथे एक छोटंसं कंस्ट्रक्शन करूया आपण. कंस्ट्रक्शन करना पडेगा यहाँ पे, अगर इसको लाना है तो कंस्ट्रक्शन क्या करेंगे? आपल्याला अरे आर टी एस काढायचं म्हटल्यानंतर आर आणि टी जॉईन करून घेणं पडेल ना. घ्या जॉईन करून. ओके, त्यानंतर इथे एक इंटरसेक्शन पॉईंट झाला, तर याला नाव देऊया पी बोला याला. इथे हा परत जॉईन करून घ्या. आता ते इमॅजिनरी कन्स्ट्रक्शन तुम्ही करत बसा, काय नाही त्याच्या दावाकडे एवढं. ओके, तर मी कन्स्ट्रक्शन करून घेतलं, कन्स्ट्रक्शन तुम्ही लिहून टाका. आता काय 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 तुम्ही जॉईन केलं, तुम्ही फक्त असं म्हणू शकता जॉईन द आर टी अँड द टी एस अँड काय जिथून आपली आर टी जाती तिथूनच्या पॉईंटला पी नाव दिलं, आणि तिथून पी आणि एस जॉईन करून घेतला. हे सगळं तुम्ही लिहित बसा. मी डायरेक्ट प्रूफकडे येतो, टाईम आपला तितकाच कमी होतो, बरोबर. तर प्रूफकडे जर का आलो तर आपण काय म्हणणार? प्रूफ. तर प्रूफमध्ये सेगमेंट पहा बरं, येतं सेगमेंट आर एस इज अ डायमीटर, हे तर ऑलरेडी गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे, दॅट इज गिवन. अरे आर एस डायमीटर आहे ना, हे तर गिवन आहे ना. म्हणल्यानंतर अँगल आर पी एस इज अ 90 डिग्री. कारण काय रे बाबा? अँगल सांगा ना, तुम्ही माझ्यासोबत बोलत जा. अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल. अरे सांगितलं ना अगोदरच,
सेमी सर्कल. या सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झाला म्हणून हा कितीचा आहे 90चा आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर नाव दॅट इज द अँगल RPS इज द एक्सटेरियर. सोपा आहे रे प्रॉब्लेम. अँगल ऑफ ट्रायंगल PTS. अरे RPS हा एक्सटेरियर आहे कोणाच्या PTSचा. हा PTS हा ट्रायंगल आहे ना, तर PTS या ट्रायंगलच्या एक्सटेरियर कोण आहे RPS आहे असं तुम्ही म्हणू शकतो. आता इथे ते सर्कलच्या इंटेरियर आणि त्यानंतर एक्सटेरियरचा पार्ट नका बघू, इथे फक्त मी जे सांगतो ते बघा की PTS हा ट्रायंगल दिसतोय का, तर नक्कीच तुम्हाला तिथे दिसत असेल PTS नावाचा. तर PTSचा एक्सटेरियर कोण आहे RPS आहे. तर म्हणून मी तर असं म्हणू शकतो की अँगल. आता पहा आताचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं. हे स्टेटमेंट ज्याला समजलं मी जे लावा लागलो त्याला पूर्ण प्रॉब्लेम समजला. RPS इज अ ग्रेटर दॅन दॅट इज द अँगल PTS. थांबा, काय झालं, फ्यूज उडले का? ऐका, RPS पहा, RPS PTS. आता मला एक सांगा तुम्ही, एक साधं सरळ एक रूल आहे इथं. जर का आपण बघितलं, मला एक कागद घेऊ दे, तुम्हाला समजून सांगतो मी. इथे पहा, आता इथे PTS आहे पहा, ती डायग्राम अशी आहे पहा. हा P आहे, हा T आहे, हा S आहे आणि हा R आहे, बरोबर. आता हा अँगल 90 डिग्री आहे. हा अँगल 90 डिग्री. अगोदर आपण याला प्रूव्ह दॅट केलं. या ट्रायंगलचा तर एक्सटेरियर आहे ना हा. बरं चला, इथपर्यंत मान्य आहे ना, इथपर्यंत तुमच्या मनाला पडते ना. मग मला एक सांगा, RPS हा तिथे मी काय टाकलेलं स्टेटमेंट, RPS इज अ ग्रेटर दॅन PTS. नक्कीच असेल, कारण जर मी अँगल RPS काढायचं ठरवलं तर RPS म्हणजे काय, हा त्याचा सोडून द्या इतका आणि या दोघांची बीज म्हणजे काय, अँगल PTS प्लसमध्ये अँगल PST. मग इथे मी जर का म्हटलं 3 इज इक्वल टू 2 अधिक 1, तर नक्कीच 3 हा 2 पेक्षा मोठा आहे, 3 हा या 1 पेक्षा मोठा आहे. होऊच शकत नाही ना, का तुमच्याकडे होते. म्हणजे जर या दोघांची बेरीज ही येत असेल तर जी बेरीज येते ही या दोघांपेक्षाही मोठी आहे ना. क्या समजे नाही समजे. इथे पहा ना की याला 2 म्हणूया, याला 1 म्हणूया. हा 2 नक्कीच 3 पेक्षा लहान आहे, हा 1 नक्कीच 3 पेक्षा लहान आहे. मग मी हेच तर म्हणलंय ना इथे, मी हेच तर म्हणलंय RPS इज अ ग्रेटर दॅन PTS. RPS इज अ ग्रेटर दॅन PTS. ओके, तर चलो नेक्स्ट पुढे गेल्यानंतर, बट दॅट इज द RPSची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री आहे. हा सिम्बॉल जसाच्या तसा PTS. बरोबर. मग पुढे परत गेल्यानंतर आपण काय, आता याच्या पुढे कारण काय देणार, याच्या पुढे कारण मला माहिती आहे की दॅट इज द एक्सटेरियर अँगल इज, तुमच्यासाठी लिहून राहिलो अक्षर समजून घ्या, ग्रेटर दॅन द रिमोट इंटिरियर अँगल. रिमोट इंटिरियर अँगल, एक्सटेरियर अँगल इज ग्रेटर दॅन द रिमोट इंटिरियर अँगल. इथपर्यंत आपण आलो होतो. याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजेच याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की अँगल PTS इज लेस दॅन 90. अरे याला मी असं लिहू शकतो ना, लेस दॅन 90. आणि PTS आहे म्हटल्यानंतर आपण इथे काय म्हणू शकतो की RTS सुद्धा आहे, कारण की RTS आणि PTS काय एकच तर अँगल आहे ना. अरे PTS घे का RTS घे, एकच तिथे अँगल आहे. म्हणून आपण काय म्हणणार तिथे की अँगल दॅट इज द RTS इज लेस दॅन 90. आणि जे अँगल लेस दॅन 90 असतात त्यांना काय म्हणतात, ॲक्यूट अँगल म्हणतात. काय म्हणतात, ॲक्यूट. अय बाबा, इथं RTSला एक्सटेरियर नव्हतं प्रूव्ह दॅट करायचं, ॲक्यूट प्रूव्ह दॅट करायचं सांगत जाणार आहे तुम्ही. ओके, तर इथे आपण काय म्हणणार की RTS इज ॲन ॲक्यूट अँगल बिकॉज इट इज द लेस दॅन 90. इतका छोटासा प्रूफ आहे पण इतका डोकं खाऊन गेला. ओके, तर काही अडचण. चला, तुम्ही थोडे जरा बोर झाल्यासारखे वाटतं. क्वेश्चन नंबर 5. आता पहा की
क्वेश्चन नंबर 5 साठी डायग्राम नाही, काय नाही 2 मार्काचा हा इथे क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे पहा की मी पूर्ण स्टेटमेंट इथे लिहितो आहे. आपल्याला इथे काय करायचं, गिवन तुम्हाला स्टेटमेंटवरही दिसत असेल, काहीच नाही, स्टेटमेंट फार सोपं आहे. प्रूव्ह दॅट द एनी रेक्टँगल इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर गिवन दॅटमध्ये आपण इथं म्हणू शकतो की एक इथे मी क्वाड्रिलॅटरल घेतो पहा, आणि या क्वाड्रिलॅटरल म्हणूया ए बी सी डी इज एक कोणताही रेक्टँगल हा दरवेळेस तिथे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो असं आपल्याला प्रूव्ह दॅट तिथे करायचं आहे. तर मी काय म्हणणार की दॅट इज ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर इथे हा काय रेक्टँगल आहे, रेक्टँगल, आणि टू प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह की क्वाड्रिलॅटरल ABCD इज आता तसं पाहिलं तुम्ही करायला पाहिजे हा प्रूव्ह दॅट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, पण मी सांगून आता लिहिलंयच, इतका सगळा पगडा केलायच तर मी सांगून देतो. लेट दॅट इज द क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे, आणि हा जर का रेक्टँगल असेल तर रेक्टँगलचा ईच अँगल किती असतो, 90. किती असतो, 90 माहीत असेल ना, 90 माहिती आहे का, 90 ते नाही, हे 90 म्हणून लावलं मी. तर हे रेक्टँगलचा प्रत्येक अँगल कितीचा असतो, 90 अंशांचा असतो किंवा 90चा असतो. हे आपल्याला माहिती आहे. याला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ रेक्टँगल म्हणू शकता किंवा प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल म्हणू शकता. ओके, तर मग इथे मला माहिती आहे की अँगल कोणतेही 2 अँगल घ्या किंवा त्याचे अपोजिट घ्या, अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू दॅट इज 180 डिग्री. नक्कीच त्याची बेरीजच कमी होऊन आली ना, कारण काय इथे डायरेक्ट 180 नाही लिहिले जाणार, इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि त्यानंतर अँगल D प्लस अँगल B घ्या, अँगल D प्लस अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग म्हणून आपण काय म्हणणार, बाय जर अपोजिट अँगलच्या कोणत्याही क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगलची बेरीज जर 180 येत असेल तर तो दिलेला क्वाड्रिलॅटरल कोणता व्हायला पाहिजे, तिथे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा कॉन्व्हर्स आहे, कशाचा आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. तर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम द क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, सो नाव बाकी क्वेश्चन 6 साठी काय म्हणतो. क्वेश्चन 6 थोडा जरा मोठा वाटेल पण फार सोपा आहे, आणि 3 मार्कासाठी येऊ शकतो. मी इथे डायग्राम पटकन काढून घेतो. इन द ॲडजॉइंट फिगर द अल्टिट्यूड YZ अँड द XT ऑफ द ट्रायंगल WXY इंटरसेक्ट ॲट P. प्रूव्ह दॅट. काय 3 प्रूफ आहेत आपलं, सॉरी याच्यामध्ये 2 प्रूफ आहेत, 2 प्रूफ करायचे आहेत आपल्याला. पहा की डायग्राम अशी आहे, हा T, हा Z, हा P, हा X, हा Y आणि हा W. ओके, तो इसको ऐसे करेंगे. डायरेक्ट मी इथे गिवन टाकतोय, गिवन दॅट. गिवन काय म्हणतोय की YZ इज अ परपेंडिक्युलर टू द XW, आणि त्यानंतर XT इज अ परपेंडिक्युलर टू द WY. हे त्यांनी गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह फर्स्ट नंबरला करायचं आहे WZPT इज अ सायक्लिक, आणि सेकंड नंबरला पॉईंट XZTY इज अ कोलिनियर म्हणून प्रूव्ह दॅट करायचे. तर प्रॉब्लेम फार सोपा आहे. मग इथे जर का आपण बघण्याचा प्रयत्न केला तर फर्स्ट प्रूफकडे जाऊया. तर प्रूफसाठी फर्स्ट प्रूफ आपल्याला हा करायचा आहे, फॉर क्वाड्रिलॅटरल WZPT इज अ सायक्लिक. आपल्याला हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. तर इथे आपण काय म्हणणार की आपल्याला सेगमेंट जी पहा की त्यांनी गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे की
झेड वाय हा परपेंडिक्युलर आहे या सेगमेंटसोबत, त्यानंतर एक्स टी हे काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला समजते ते. ओके, तर इथे आपण काय म्हणणार की वाय झेड इज अ परपेंडिक्युलर टू द साईड दॅट इज द एक्स डब्ल्यू, त्याने दिलेलं आहे गिवन दॅटमध्ये. ओके, तर इथे मी काय म्हणणार म्हणजे याचाच अर्थ काय, हा जर का सपोज इथे जर का भेटत असेल आपल्याला, आता मी इथे ऑलरेडीच तिथे डायग्राममध्ये इथे अगोदरच 90 डिग्रीचे तिथं सिम्बॉल करून ठेवलेले, तर ते अगोदर परपेंडिक्युलर दिलेले होते म्हणून ते करून ठेवलेले. तसं पाहिलं तर तिथे डायरेक्ट नाही करायला पाहिजे तसं, पण तुम्हाला समजण्यासाठी करून ठेवलं होतं. ओके, तर इथे हा जर का असेल तर मी काय म्हणू शकतो की हा जो पी झेड डब्ल्यू आहे, तर पी झेड डब्ल्यू कितीचा होईल इथे 90चा होईल, म्हणजे पी झेड डब्ल्यू 90चा होऊन जाईल. अँगल पी झेड डब्ल्यू इज इक्वल टू 90 डिग्री. तर चला याला इक्वेशन फर्स्ट म्हणा. पुढे गेल्यानंतर परत एक परपेंडिक्युलर दिलेला आहे आपल्याला की एक्स टी इज अ परपेंडिक्युलर टू द डब्ल्यू वाय. एक्स टी इज अ परपेंडिक्युलर टू डब्ल्यू वाय म्हटल्यानंतर डब्ल्यू टी पी सुद्धा किती होईल, डब्ल्यू टी पी सुद्धा 90 होईल. हेन्स दॅट इज द एक्स टी परपेंडिक्युलर टू द डब्ल्यू वाय. हे गिवन होतं दादा आणि हेही गिवन आहे. तर आपण याच्यावरून काय म्हणू शकतो की डब्ल्यू टी पी किंवा पी टी डब्ल्यू सुद्धा, पी टी डब्ल्यू इज इक्वल टू 90 डिग्री. इट इज अ इक्वेशन नंबर सेकंड. मग जर ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड केलं तर काय भेटेल मला, अँगल पी झेड डब्ल्यू प्लसमध्ये अँगल पी टी डब्ल्यू इज इक्वल टू हा 90 डिग्री म्हणजे अँगल पी झेड डब्ल्यू प्लसमध्ये अँगल पी टी डब्ल्यू इज इक्वल टू दॅट इज 90 + 90 दॅट इज द 180 डिग्री. मग मी तर काय म्हणू शकतो की जर कोणते पान येते डब्ल्यू झेड पी टी चे दोन अपोजिट अँगलची बेरीज किती आली, 180 आली. आता परत कमी कमी दुसऱ्या तिथे याची करायची गरज नाही, म्हणून मी काय म्हणणार बाय सांगा कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमच्या नुसार कोणता क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू झेड पी टी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल येतो. आता कधी कधी ते फक्त सायक्लिकच नाव म्हणतात, म्हणजे असं नाही की आपण क्वाड्रिलॅटरल म्हणू शकत नाही, आपण 100% तिथं म्हणू शकतो क्वाड्रिलॅटरल. तर ह्या सगळ्या समजून घेण्याच्या तिथं गोष्टी आहेत, समजून घ्यायच्या. ओके, तर सेकंड नंबरचा प्रूफ काय म्हणतो पा, सेकंड नंबरचा प्रूफ आपल्याला जे पॉईंट दिलेले आहेत, पॉईंट एक्स टी वाय हे कोलिनियर दाखवायचे किंवा कोलिनियर कॉनसायक्लिक दाखवायचे ना. कॉनसायक्लिक म्हणजे काय की याच्या हे जे अपोजिट आहेत त्यांची बेरीज तिथं आली पाहिजे. तर इथे चला बोलूया. आता पहा मी जे लिहितो ते समजून घ्या, मी अगोदर लिहितो त्यानंतर समजून सांगतो पहा की अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू अँगल वाय टी एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. सांगा बरं यावर काय मत आहे तुमचं, काय म्हणू शकता याला, हे मी का लिहिलं असं पहा बरोबर लक्षात घ्या. एक्स झेड वाय आणि वाय टी एक्स म्हणजे एकाच लाईनहून सबटेंडेड केलेले अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे इफ द टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंडेड इक्वल अँगल ॲट द टू डिस्टिंक्ट पॉइंट which lie on the same side of the line then the 4 point are concyclic. म्हणजे हा पॉईंट आपला राहिला होता तो एकदा समजून घ्या की जर ही एक लाईन आहे आणि याच्यावर मी असे दोन अँगल काढले, तर हे जर का अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट भेटत असतील, हे जर दोन अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट भेटत असतील तर 1 2 3 4 चारीचे चारी पॉईंट कसे असतात, कॉनसायक्लिक असतात. काय म्हणलो मी परत एकदा समजून घ्या. ही एक सेगमेंट आहे इकून एक आणि एक इकून एक, जर हा आणि हा अँगल एकमेकांना इक्वल असेल तर हा एक पॉईंट 2 3 आणि 4 चारी पॉईंट कसे असतात, कॉनसायक्लिक असतात. समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. आणि इथे एक्स वाय झेड, अरे एक्स वाय झेड 90 ना, आणि त्यानंतर एक्स टी वाय सुद्धा 90. म्हणजे याचा अर्थ असा की जे पॉईंट्स आपल्याला भेटलेले आहेत एक्स झेड टी वाय इज अ कॉनसायक्लिक पॉईंट. आता ते स्टेटमेंट एवढं मोठं मी इथं लिहित बसत नाही. स्टेटमेंट तुम्हाला इथे पुढे
काय दिसतच असेल. ओके, स्टेटमेंट तितकं फक्त याच्या पुढे फक्त एकदा लिहून घ्यायचं आहे. ओके, बाकी नेक्स्ट प्रॉब्लेम फार सोपा आहे. दॅट इज अ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7मध्ये मी पलीकडच्या साईडला डायग्राम एकदा पटकन काढून घेतो. डायग्राम मला अशा पद्धतीत दिलेली एक सर्कल आहे. सर्कलमध्ये आपल्याला तो काय म्हणतोय की एक आर्क आणि त्यानंतर परत एक आर्क आणि त्यानंतर परत एक अँगल आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला अशा पद्धतीत त्यांनी डायग्राम दिलेली आहे. हा इकडून गेलेला आहे, हा इकडच्या साईडला गेलेला आहे, बरोबर. याला नाव यम दिलेलं आहे, याला नाव ई आहे, हा एफ आहे आणि हा एन आहे आणि हा इकडचा साईडचा यस आहे. तर गिवन काय दिलेलं आहे, गिवन दॅट गिवन दॅट टाकत जा बरं. तर इथे गिवन दॅटमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क एन यस इज इक्वल टू किती आहे, 125 आहे. आणि मेजरमेंट ऑफ आर्क ई एफ किती आहे, ई एफ मला दिलेला आहे. ओके, देन फाइंड काय करा म्हणतो, मेजरमेंट ऑफ अँगल दॅट इज द एन एम एस फाइंड करा म्हणतो. ओके, हा 2 मार्काचा प्रश्न आला तर येऊ शकतो. ओके, आता इथे जर नीट लक्षात घेतलं आपण तर मला एन एम एस काढायचं आहे, एन एम एस काढायचं आहे. आता इथे लेट स्टार्ट. जी कॉड आपल्याला भेटलेली कॉड दॅट इज द कॉडचं नाव काय ई एन आणि त्यानंतर एफ एस. इंटरसेक्ट कुठं होतात, इंटरसेक्ट एक्सटर्नली ॲट पॉईंट एम. अरे एमला इंटरसेक्ट होतात नाही या कॉड आणि त्यानंतर सर्कलच्या बाहेर येऊन इंटरसेक्ट करतात. म्हणजे याचा अर्थ अँगल जो आपला मेजरमेंट ऑफ अँगल एन एम एस दिलेला आहे. आता एक पॉईंट समजून घ्या. आपण एक दुसरा पॉईंट आहे, एक सर्कल आहे आणि तुम्हाला हा अँगल काढायचा आहे. काय करणे, या मोठ्या आर्कमधून छोटी आर्क मायनस करणे. आता हा आपल्या पुस्तकात मुद्दा नाही आहे, फक्त एक सर्कलचा बेसिक मुद्दा आहे म्हणून समजून सांगून राहिलो. त्याच्यामुळेच हा तिथे मुद्दा समजून घ्यायचा आहे. इथे आपण काय म्हणणार की या मोठ्या आर्कमधून छोटी आर्क मायनस करायची आहे. काय तिथे आपल्याला काय करायची, मायनस करायची आहे. आणि मायनस केल्यानंतर मग तुम्हाला हा अँगल इथे भेटून जाईल. ओके, मी काय बोलतोय समजते का. तर इथे आपण काय म्हणू शकतो की इथे की याची मोठी आर्क कोणती आहे, दॅट इज द मेजरमेंट, म्हणजे हाफ अगोदरच घेणार आपण, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क एन एस मायनस मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ई एफ. हाफ इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती आलेली एन एचची 125 डिग्री मायनस दॅट इज द 70 डिग्री इज इक्वल टू हाफ. जर 125 मधून हा मायनस झाला तर किती उरेल, तर दॅट इज द 88 उरेल. याला गेट कॅन्सल केलं तर 44 उरेल. म्हणजे इकडच्या साईडला 44, इकडच्या साईडला मेजरमेंट ऑफ अँगल एन एम एस 44 भेटून जाईल आपल्याला. ओके, सो लास्ट प्रॉब्लेम. ओके, चेहऱ्यावर हास्य ठेवा. किती क्वेश्चन नंबर 8 साठी काय म्हणतो, इकडच्या साईडला डायग्राम दिलेली. डायग्राम अशा पद्धतीत आहे. हा बी आहे, हा ए, त्यानंतर हा ई आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. गिवन दॅट काय म्हणतोय, गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे आपल्याला की ना ॲडजॉइंट फिगर द कॉर्ड ए सी आणि त्यानंतर डी ई इंटरसेक्ट ॲट द बी. काय सांगण्याची गरज नाही की ए सी आणि डी ई इंटरसेक्ट होतात बीवर. त्यानंतर अँगल आपल्याला ए बी ई इज इक्वल टू किती मला दिलेलं आहे अँगल मला दिलेलं आहे दॅट इज द 108 डिग्री दिलेलं आहे. ओके, जर का हा इथे असेल त्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क परत दिलेली, आर्क किती आहे दॅट इज आर्क ए ई किती दिलेली 95 डिग्री दिलेली. तर मला फाइंड आउट काय करा म्हणतो, फाइंड दॅट इज द मेजरमेंट ऑफ आर्क. पेन संपला, पेन इथं चेंज करतो. आर्क दॅट इज द डी सी. ओके,
हा पेन थोडा जरा स्लो चालतो, आता स्लो घेणे प्रॉब्लेम. आपल्याला सगळ्यात अगोदर मला सांगा कॉर्ड जी ए सी आहे, ए सी अँड त्यानंतर आपल्याला परत एक कॉर्ड दिलेली डी, इंटरसेक्ट कुठं होते, इंटरसेक्ट इंटरनली, अरे इंटरनलीच होते ना, इंटरनली ॲट पॉईंट बी. लिहिणं पडते बंधू असं, ओके, ॲट पॉईंट बी. आता थोडंफार दिसत नसेल तर आता पर्याय नाही, कारण की माझ्याकडे दुसरा पेन नाही इथे अवेलेबल. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जेव्हा व्हिडिओ शूट म्हणजे करणं पडतं तेव्हा कुठेतरी लांब शेतात येऊन हा व्हिडिओ शूट करतो मी दरवेळेस, कारण की गावात तर व्हिडिओ शूट केला जात नाही, कारण की आजूबाजूचा आवाज येतो. खूप खूप काही परेशान असतात रे बाबा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी, पण पोहोचवणं पडतं. आता पहा, आता इथे हा एक समजून घ्यायचा मुद्दा आहे, हे सुद्धा आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, पण एक बेसिकचा मुद्दा आहे, तो समजून घ्यायचा आहे की एक पहा की आपल्याला काय काढायचं ते ए बी ई काढायचं आहे, सॉरी काय ए बी आपल्याला दिलेलं आहे. मग अँगल जर मी ए बी ई घेतला तर काय ए बी ई, तर या ए बी साठी या दोन आर्क आहेत, दॅट इज द काय ए ई, आणि त्यानंतर परत आपल्याला म्हणजे अँगल कोणता दिलेला दॅट इज द ए बी. तर पाहूया काय भेटते. मग आपल्याला अँगल इथे जो ए बी दिलेला आहे, तर ए बी हा कशाचा असेल, मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ए ई, आणि प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द डी सी. ओके, जर का नसेल समजलं तर पहा इकडे, जर का मी इकडे साईडला घेतला, आत्ताच इथं जर का इंटरनली असेल तर मायनस करतो आपण, जर एक्सटर्नली आपलं सॉरी सपोज जर एक्सटर्नली असेल तर मायनस करतो, इंटरनली असेल तर प्लस करतो. म्हणून मी इथं या दोघांची काय घेतलेली, प्लस मी घेतलेली. पण ए बीची व्हॅल्यू मला किती दिलेली आहे, दॅट इज द 108 दिलेली, म्हणजे 108 इज इक्वल टू हाफ. मेजरमेंट ऑफ द ए मला किती दिलेला 95 प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ द डी सी काढायचं आहे मला, मेजरमेंट ऑफ द आर्क डी सी, बरोबर. हा टू इकडे जाईल, हा टू इकडे गेल्यानंतर कशात जाईल, तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, इज इक्वल टू 95 प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क डी सी उरेल. मग यालाच जर का परत आपण सॉल्व केलं तर किती होऊन जाईल, दॅट इज द 216 इज इक्वल टू 95 डिग्री आहे, प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द डी सी, आणि हा 260 मायनस 95 जर का केला मी तर काय भेटेल मला, मेजरमेंट ऑफ आर्क डी सी. 260मधून हा मायनस केला तर किती उरला इथे, तर दॅट इज द 121 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क डी सी. ओके, तर फायनली आपला प्रॅक्टिस सेट इथेच संपला. यानंतरच्या पार्टमध्ये आपल्याला थेरम ऑन अँगल बिटवीन द टँजंट अँड सेकंड बघायचं आहे. त्यानंतर परत त्याचा आपल्याला कॉन्व्हर्ससुद्धा बघायचं आहे, कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. त्यानंतर थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डसुद्धा बघायचं आहे. तर या 2-3 थेरमवर एक स्पेशल व्हिडिओ येईल यानंतरचा, आणि त्यानंतर परत पुढे गेल्यानंतर परत एक थेरम आहे, परत दुसरा थेरम ऑफ द एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. त्यानंतर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आहे. याच्या पुढच्या पार्टमध्ये की डायरेक्ट आपल्याला जसं प्रॅक्टिस सेट न बघता हे 4 थेरम बघायचे आहे. पहिला थेरम आपल्याला बघायचा आहे थेरम ऑफ द अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. टँजंट अँड सेकंडमधला एक थेरम बघूया, झाला हा एक थेरम. सेकंड नंबरचा थेरम बघायचा आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, हा झाला 2 नंबरचा थेरम. 3 नंबरचा थेरम बघायचा आहे थेरम ऑन एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, आणि 4 नंबरचा थेरम बघायचा आहे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. हे 4 थेरम आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार, आणि त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये या सर्कलचा लास्ट पार्ट आपण बघणार, की म्हणजे लास्ट म्हणजे त्याचा प्रॅक्टिस सेट बघणार, दॅट इज अ प्रॅक्टिस सेट 3.5. 3.5च्या नंतर हे चॅप्टर आपलं इथेच संपून जाणार. त्यानंतर याचे प्रॉब्लेम सेट आपण पटकन एकदा बघून घेऊया. तर काय नाही, फक्त की 2 पार्टमध्ये हा चॅप्टर संपून जाणार, तर याचा प्रॉब्लेम सेटकडे जाऊया नंतर. ओके, तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, बाकी काही तुम्ही करू शकत नाही. शाळाबद्दल बोलूया थोडं, की शाळा कधी चालू होतील, काय चालू होतील. तर शाळांबद्दल कोणी कन्फर्म सांगू शकत नाही. आपले जे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यातही त्यांनी तिकडे प्रस्ताव पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे, त्यांनी तो मंजुरी केलेला आहे. पण ज्या तालुक्यामध्ये किंवा महिन्यापर्यंत कोरोनाचा पेशंट नाही तिथे शाळा नक्कीच चालू होतील. त्याच्यामुळे आपल्या अभ्यासात कमी पोट देऊ नका, अभ्यास तुमचा नीट चालू ठेवा. शाळा जेव्हा चालू करायच्या की सरकारला तेव्हा ते नक्कीच करतील. तुम्हाला काही सांगण्याची गरज पडणार नाही की शाळा चालू झाली म्हणून. ओके,
तर तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत तुम बिन ऐसे मैं जल बिन मछली, जान मेरी शान हो यार तुम नकली, जान मेरी शान हो यार तुम नकली, हाथ मेरे जलते हो आसमान की तरह.